शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः एक टाळी वाजवा जय हो शिवाय नमः सर्वांनी बोला नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हे बोले ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः जय भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय जय भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय एक टाळी वाजवा सगळ्यांनी बोला शिवाय नमः शिवाय नमः जय हो शिवाय नमः ओम नमः शिवाय जय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमहाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं वृष्मेशं शिवालये शिवाय नमः शिवाय नमः जय भोले शिवाय नमः
ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः जय भोले शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः जय हो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः शिवाय भोलेनाथ शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः पार्वती पतये शिव हर हर सगळ्यांचा प्रसाद झालाय ना भोजन झालंय सकाळी दुपारी सायंकाळी चहा झालाय जसं भोजन झालंय तसं भगवंताचा जय जयकार झाला पाहिजे प्यार से बोलिए नमः पार्वती पतये शिव हर 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 शिव महापुराण भगवान की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून झरी नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेवासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज दानम्मा देवी माता नागनाथ महाराज
या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, बालतपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरु माऊलीसह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून झरी नगरीचे वैभव, झरी नगरीचे माहेश्वर मूर्ती सद्गुरु लिंबैया स्वामी महाराज यांच्याही दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक, क्रांती सूर्य, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र झरी या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता, बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना देवादिदेव महादेव काठी व गळती निमित्त संगीतमय शिवमहापुराण शिवकथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र महादेव मंदिर झरी तालुका जिल्हा परभणी दिवस दुसरा। सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या शिवमहापुराण कथेचे आयोजक आदिशक्ती महिला मंडळ तथा सर्व शिवभक्त झरीकर, या शिवमहापुराण कथा सांगण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलेले माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण सुधीर रुद्रय्या मठपती स्वामी महाराज, या शिवमहापुराण कथेसाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत आपली देणगी शिवचरणाशी समर्पित करत असलेले सर्व देणगी दान देणारे सद्भक्त, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त, आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्त परायण सौ श्री महारुद्र शिरडकर परिवार, शिवभक्त परायण सौ श्री सौ उमाताई विजयकुमार अग्रवाल परिवार, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये शिवमहापुराण ग्रंथपूजनाचं पौरोहित्य केलेले सर्व माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण दयानंद मठपती महाराज, वेदांत मठपती महाराज, प्रशांत मठपती महाराज, ओमकार मठपती महाराज, श्री मठपती महाराज यासह गावातील सर्व माहेश्वर स्वामी शिवभक्त नंदीगण आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये आपल्या वडिलांच्या स्मरणामध्ये या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलेले शिवैक्य शिवभक्ती परायण महेश महाराज मठपती यांच्या स्मरणार्थ शिवभक्त परायण चिरंजीव दयानंद महेश मठपती
व शिवभक्त परायण वेदांत महेश मठपती परिवार या मठपती परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी केळीचा प्रसाद या ठिकाणी सर्वांना प्राप्त होणार आहे। या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी या ठिकाणी साऊंड सिस्टम प्राप्त झालेली आहे असे शिंदे साऊंड सिस्टम तथा मंडप सेवाचे ओनर शिवभक्त परायण श्री आकाशदादा शिंदे, ऑपरेटिंग करत असलेले शिवभक्त परायण संभाजीदादा शिंदे, या शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य तथा सिंथवादक सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवकीर्तनकार कथाकार आत्मीय बंधू शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, कोरस गायनाचार्य तथा तबला वादक तबला सम्राट तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग गिराम महाराज वाडी वडगावकर, पॅड वादक तथा मृदंग वादक मृदंग सम्राट पॅड सम्राट आत्मीय बंधू शिवभक्त परायण गोपालजी देशमुख महाराज पाणकणेरगावकर। त्याचबरोबर आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल आपण पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये ही शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचे नियम श्रवण केलेले आहेत। पहा, दैनंदिन जीवनामध्ये नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे श्रवण भक्ती। मी जर खाली बसलेल्यांना श्रोत्यांना प्रश्न केला, या दैनंदिन जीवनामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे की पैसा श्रेष्ठ आहे, तर आपलं उत्तर काय येईल? अपेक्षित आहे मला उत्तर आपल्याकडून। बोला, आज यजमान पूजा केलेली आप्पा तुम्ही बोला। ठीक आहे, तुम्ही म्हणलात ज्ञान, त्यांच्याबद्दल एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा। माहिती आहे ना, टाळ्या वाजवल्यानंतर अटॅक आणि झटका येत नाही, म्हणून पुन्हा एकदा टाळ्या वाजवा। टाळ्या वाजवणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे, म्हणून टाळ्या वाजवत चला। आता आमचे दादा या मंदिरामध्ये बसले म्हणून म्हणू लागले की ज्ञान श्रेष्ठ आहे। हाच प्रश्न मी मंदिराच्या बाहेर जर त्यांना विचारला असता, त्यांचं उत्तर आलं असतं, महाराज या जगात पैशाशिवाय काडी सुद्धा हलत नाही हो, पैसाच श्रेष्ठ आहे। मंदिरामध्ये बसल्यानंतर सगळे देवदेव म्हणतात, मंदिराच्या बाहेर गेलं की प्रपंचाचं बोलतात। सत्य की असत्य? बरोबर आहे, ठीक आहे। तुम्ही म्हणालात ज्ञान श्रेष्ठ आहे, मी म्हणेन या जगाच्या पाठीवर ज्ञानच श्रेष्ठ आहे, कारण ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे। आता मी ज्ञानाबद्दल तुम्हाला एक उदाहरण देणार आहे। ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे तो व्यक्ती कुठंच हारणार नाही, त्या व्यक्तीला कधीच दुःख होणार नाही, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच संकट येणार नाही। आता ज्ञानाचं उदाहरण देत असताना मी वेदांत दादाला प्रश्न करेन की आपण पैसा कमवण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे? कशाची आवश्यकता आहे? पैसा कमवण्यासाठी जीवनामध्ये काय लागतं? मेहनत। मग ही मेहनत कशाच्या बळावर प्राप्त होते? हेच ऐकायचंय मला। आता तुम्ही इंजिनियर झालात, डॉक्टर झालात, कथाकार झालात, कीर्तनकार झालात, वकील झालात, एखाद्या पदावरती तुम्ही गेलात, तर त्या पदावर जाण्यासाठी तुम्हाला कुठलं तरी शिक्षण रूपी ज्ञान घ्यावं लागलं ना, बरोबर आहे ना? शिक्षण रूपी ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला नोकरी करता येणार आणि नाही, आणि नोकरीच नाही तर पैसाच नाही।
मग पैसा कमावण्यासाठी सुद्धा जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे. ज्ञान नसेल तर तुम्ही पैसा कमवू शकणार नाही. हा पैसा कसा कमवायचा याचं सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान आपल्याला श्रवण रूपानं प्राप्त होतं. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं ऐकावं, भक्तानं गुरुचं ऐकावं, शिष्यानं गुरुचं ऐकावं, भक्तानं देवाचं ऐकावं, आपल्या मुलामुलींनी आई वडिलांचं ऐकावं. ऐकल्यानंतरच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. जर तुम्ही श्रवणच नाही केलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि जीवनामध्ये ज्ञानच नसेल तर तुमची किंमत शून्य आहे. या जगाच्या पाठीवर कुठल्याही पदावर जाण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान श्रवण रूपानंच प्राप्त होतं. ऐकिले ते धरा ध्यानी, वाचे वदा शूळ पाणी. ऐकल्यानंतरच ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो व्यक्ती संकटातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता इथं श्री ग्रंथराज परमरहस्याचं पारायण किती जण करतात हातवरी करा. घरी असेल, मंदिरामध्ये असेल, सप्ताहामध्ये असेल, किती जण पारायण करता हातवरी करा. चांगला हातवरी करा. करत असाल तर करा, नसेल तर नाही करा. करा माय. कोणी करतं का? चांगला हात वरती करा ना. महाराज काय पैसे नाही मागत, तुमचा मोबाईल नाही मागत, तुमचं काय नकलेस लॉकेट नाही मागत. हात वरती करा. हा, सगळेजण परमरहस्य वाचता. परमरहस्यामध्ये एक उदाहरण रूपी ओवी आलेली आहे बघा. ज्यांनी परमरहस्य ग्रंथ वाचलाय त्यांच्या वाचनात आलं असेल. परमरहस्यामध्ये एक उदाहरण आलेलं आहे आंधळा आणि पांगळ्याचं. लक्षपूर्वक ऐका. एका झोपडीमध्ये एक आंधळा बसलेला आहे, एक पांगळा बसलेला आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. आंधळ्याला दिसत नाही पण चालण्यासाठी पाय आहेत, पांगळ्याला दिसतंय पण चालण्यासाठी पाय नाही. बघा, लक्षपूर्वक ऐका. आणि अशा झोपडीला खूप मोठी आग लागते. त्या झोपडीला जाळ लागतो. आता हा जाळ कोणाला दिसू लागलाय? चष्मेवाल्या माईला का? कोणाला दिसू लागलाय? पांगळ्याला दिसू लागलंय. पण पळून जाता येतं का? पाय नाही. कोणाला दिसत नाही? आंधळ्याला. पण पळून जाण्यासाठी पाय आहेत. मग आता इथं कशाची गरज आहे वेदांत दादा? ज्ञानाचीच गरज आहे. इथं पैसा कामी येतो का? अजिबात येणार नाही. 1 कोटी रुपये जरी ठेवले तरी या संकटातून आपली मुक्ती होणार नाही. आता या संकटामध्ये परमार्थाचं ज्ञान मनुष्य जीवाला असणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान होतं पांगळ्याला. अध्यात्माचं ज्ञान होतं. आणि पांगळा आंधळ्याला बोलू लागला, आंधळोबा, आपण ज्या झोपडीमध्ये बसलेलो आहोत ना त्या झोपडीला खूप मोठी आग लागलेली आहे. आता मी जी युक्ती सांगणार आहे ती युक्ती जर आपण केली तरच आपला जीव वाचेल, अन्यथा आपण जळून जाऊ. आंधळा घाबरला. आंधळा म्हणू लागला, पांगळोबा लवकर सांगा काय करायचंय, मी तयार आहे. त्यावेळेस पांगळा आंधळ्याला म्हणू लागलेला आहे, आंधळोबा मी तुमच्या खांद्यावरती बसेन. काय म्हणतोय? मी तुमच्या खांद्यावरती बसेन आणि जिकडं जिकडं आवाजाचा इशारा करेन तिकडं तिकडं तुम्हाला चालायचं आहे. कोण म्हणतोय? पांगळा आंधळ्याला म्हणतोय. ठरलं. लगेच पांगळा आंधळ्याच्या खांद्यावर बसला आणि जिकडं 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 पांगळा आवाजाचा इशारा करू लागला तिकडं 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 हा आंधळा चालू लागला. बघता बघता काही क्षणामध्ये मुख्य दरवाजातून या दोघांची सुटका झाली आणि या दोघांचा प्राण वाचला. कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. जर तिथं ज्ञान नसतं 1 कोटी रुपये आहेत, पैसेही जळाले असते आणि दोघांचा जीवही गेला असता. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती आहे. आणि इथं आल्यानंतर एकाग्र होऊन तुम्ही कथा ऐकली पाहिजे आणि हे ज्ञान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कृतीमध्ये उतरवलं पाहिजे. कृतीमध्ये उतरवण्यासाठी लावलेल्या या कथा आहेत. याचसाठी केला होता अट्टहास. आणि म्हणून हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देण्यासाठी आपल्या समोर देवादिदेव महादेवाच्या कथा
या ठिकाणी श्रवण रूपानं प्राप्त झाल्या आहेत. आता याचं श्रवण करत असताना मन एकाग्र राहावं. अनेक वेळेला काय होतं, दंड देवळात आणि चित्त, म्हणा ना पुढचं महाराज, पुढचं म्हणा तुम्ही, दंड देवळात आणि चित्त पैतानात असताय की नाही. आता इथं काही जण शरीरानं आहेत पण मन घराकडे आहे. कधी वाजतात 11, कधी होती आरती, कधी एकदा भोजन करू आणि कधी एकदा धरणीला अंग टाकू, अशी अवस्था बऱ्याच जणांची होते. त्याच्या पुढे जाऊन सांगेन, इथं आल्यानंतर बऱ्याच जणांना डोळा लागतो. ठीक आहे, डोळा लागू द्या. इथं आल्यानंतर बऱ्याच जणांना घरची आठवण यायला सुरुवात होते आणि घरातली ऍक्शन इथंच सुरू होते. काय होतं बघा, मी पुण्याला हडपसरला कथेला गेलो असताना माझ्या समोर असे 1,500-2 हजार माता माऊल्या होत्या. कथा 1 तास पुढे 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 गेली. एक माता माऊली खंब्याला तक्का देऊन बसली होती कथा ऐकायला. बसली असताना डोळे मिटलेले आहेत. आता मला वाटलं डोळे झाकून कथा ऐकायची सवय असेल. बऱ्याच जणाला डोळे उघडे ठेवून ऐकायची सवय असते, बऱ्याच जणाला डोळे झाकून ऐकायची सवय असते, बरेच जण झोपीत चालत असतात. सवयी अनेक आहेत. मग मला वाटलं डोळा लावलाय, मी गैरसमज केला नाही. डोळे झाकून कथा ऐकत असेल बिचारी अंतकरणातून, म्हणून मी फार वेळ तिच्याकडे लक्ष दिल्यानंतर 1 तासानंतर तिने ऍक्शन सुरू केली. ऍक्शन अशी होती, दोन्ही हात वरती करायची, दोन्ही हाताला एका जागी आणायची आणि घट्ट मिठी मारून खाली ओढायची. लक्षपूर्वक ऐका. दोन्ही हात वरी घेऊन जायची, घट्ट मिठी मारायची आणि खाली ओढायची. मी म्हणलं हे भजन मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. हे नेमकं कोणतं भजन असावं, मला राहवतच नव्हतं. आरती झाल्यानंतर ती माता माऊली दर्शनाला आली आणि दर्शनाला आल्यानंतर मी त्या माता माऊलीला प्रश्न केला, माय तुम्ही कथेला आला होतात? हो महाराज. चष्मा आहे ना तुम्हाला, दिसत नाही? तुमच्या समोर तर बसले होते खंब्याला तक्का देऊन. ठीक आहे माय, मग तुम्ही डोळे मिटून कथा ऐकत होतात? हो महाराज, मला अंतकरणातून कथा ऐकायची सवय आहे म्हणून मी डोळे मिटून कथा ऐकत होते. ठीक आहे माय, तुम्ही कथेला आला होतात, खंब्याला तक्का देऊन बसला होतात, डोळे मिटून कथा ऐकत होता. ठीक आहे, तुमचं सगळं बरोबर आहे, फक्त मला ऍक्शन काय करत होता एवढं सांगा. हात वरी घेऊन जात होता, घट्ट मिठी मारत होता आणि खाली ओढत होता, हे नेमकं काय करत होता तेवढं सांगा. यावर ती माता माऊली म्हणू लागली, महाराज तुम्हाला काय म्हणले, घरादाराचं टेन्शन नाही. त्याच्यानंतर मुंबईला कथा, त्याच्यानंतर तेलंगणात कथा, घरादाराचं तुम्हाला काही टेन्शन नाही. घरात काय आहे काय नाही, चोर येतील घेऊन जातील याची चिंता तुम्हाला आहे का? नाही. मी म्हणलं माय तुम्ही हे प्रश्न मला का करताय? महाराज ऐका म्हणाले, ज्या वेळेस तुमची कथा सुरुवात झाली तुमच्या गायकवादकांनी अनाउन्समेंट केली, अवघ्या 5 मिनिटामध्ये शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे, तेव्हा मी स्वयंपाक करत होते म्हणले किचन मध्ये. बर, मग स्वयंपाक करत असताना भाकरी आपटत होते म्हणले, भाकरी थापटत होते म्हणले. मग माझ्या या हातात 5 तोळ्याच्या पाटल्या आणि या हातात 5 तोळ्याच्या पाटल्या होत्या, मिळून 10 तोळ्याच्या. मग भाकरी थापटत असताना त्या पाटल्या त्रास देऊ लागल्या म्हणून काढून किचन वरती ठेवल्या. मग कथा चालू होणार आहे हा आवाज ऐकल्याबरोबर स्वयंपाक तिथंच थांबवला, गॅस बंद केला, चटकन हातपाय तोंड धुतलं, कपाळावर विभूती कुंकाचा तिलक लावला, बाहेर आले, दरवाजा लावला, कुलूप अडकवलं, कथेला येऊन बसले. इथं आल्यानंतर 1 तासानं मला लक्षात आलं माझ्या पाटल्या कुठं राहिल्या, किचन वट्ट्यावरती राहिल्या. सगळं काही दिसू लागलं पण उठता येत नाही, दुष्काळ पडलेला आहे, चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत. कथेला तर आले, दरवाजा तर लावलाय, कुलूप तरी लावलंय, मग ते कुलूप व्यवस्थित बसलंय का नाही ते ओढून बघत होते म्हणले. असं कुलपाला धरायचे खाली ओढायचे, कुलपाला धरायचे खाली ओढायचे, हे इथं बसून बघू लागले होते, हीच ते ऍक्शन करत होते. आता मला सांगा, इथं बसून कुलपाचं, सोन्याचं, दुधाचं, स्वयंपाकाचं ध्यान यावं का? अजिबात नाही.
तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी काया वाचा मनाने या ठिकाणी एकाग्र झालं पाहिजे. काया म्हणजे काय? हे शरीर, वाचा म्हणजे मुख, आणि हे चंचल प्रवृत्तीचं मन, या तिघांना या शिवकथेच्या ठिकाणी बांधून ठेवलं पाहिजे आरती होईपर्यंत. तरच या कथा ज्ञान रूपानं तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहेत. आणि ज्या वेळेस या शिवमहापुराण कथेचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल ना, त्या क्षणाला कळत ना कळत झालेल्या पापाचा नायनाट होईल आणि जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होईल. जीवनामध्ये कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं पाप्यातल्या पाप्याचा उद्धार झाला, दुराचार्यातल्या दुराचार्याचा उद्धार झाला. या भगवान शिवाने आपल्या स्वमुखातून या शिवमहापुराण कथेमध्ये अनेक भक्ताच्या कथा आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. ही शिवमहापुराण कथा स्वतः भगवान शिवाने आपल्या स्वमुखातून या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा नंदी महाराजांना सांगितलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर कैलासामध्ये भगवान शिवाचा प्रिय असणारा, भगवान शिवाच्या सोबत 24 तास 24 घंटे राईट हँड होऊन राहणारा नंदी महाराज यांना भगवान शिवाने ही कथा सांगितली. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. जेवढं आपल्याला चांगलं माहिती आहे ते ज्ञान सगळ्यांना दिलं पाहिजे. जे आपल्यापाशी वाईट ज्ञान आहे ते मनातच जाळून टाकावं, इतरांना सांगू नये. नंदी महाराजांनी या शिवमहापुराण कथेचं श्रवण केलं, स्वतःचा जीवनाचा उद्धार करून घेतला आणि पुढे ही शिवमहापुराण कथा महर्षी व्यासांना सांगितली. महर्षी व्यासांनी लिहायला सुरुवात केली. बघता 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 शतकोटी नावाचा महान ग्रंथ तयार झाला. काय नाव होतं? शतकोटी नावाचा शिवमहापुराण रूपी ग्रंथ तयार झाला. त्याचं पहिलं पान कैलासाचा कळस आणि शेवटचं पान सप्त पाताळाचा टोक. आता ही पुराण, ही कथा वाचायला किती दिवस लागतील हो, किती जन्म घ्यावे लागतील, तरी सुद्धा आपल्याला ही कथा पूर्ण होणार नाही. याचा विचार महर्षी ऋषींनी केला आणि भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने महर्षी व्यासांनी या शतकोटी नावाच्या ग्रंथाचं 18 पुराणामध्ये विश्लेषण केलं. आणि या 18 पुराणाचा अधिपती, 18 पुराणाचा राजा म्हणून शिवमहापुराणाला घोषित केलेलं आहे. ही शिवमहापुराण कथा महर्षी व्यासांनी पुढे सूत पुराणिक महाराजांना सांगितली आणि या कलियुगामध्ये जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ही कथा प्रयागराज या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सूत पुराणिक महाराजांनी तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसून ही कथा सांगितलेली आहे. आता प्रयागराज किती जणांना माहिती? हात वरती करा. वा. प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद. ज्या प्रयागराजमध्ये गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी नद्यांचा संगम आहे. त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करूनच आपण पुढे काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. अशा या त्रिवेणी संगमाच्या तटावरती सूत पुराणिक महाराजांनी आसन मांडला, शिवमहापुराण ग्रंथाचं पूजन केलं. शिवभक्तांच्या माध्यमातून, शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये भगवान शिवाच्या नामाची स्तुती केली आणि कथा सांगायला सुरुवात केली. सूत पुराणिक महाराजांनी सांगितलेल्या कथा आज तागायत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सूत पुराणिक महाराज म्हणत आहेत, हे शिवमहापुराण ग्रंथ म्हणजे साधारण पुस्तक नाही, तर साक्षात भगवान शिव आहेत. काय म्हणतोय? साक्षात भगवान शिव म्हणजे हे शिवमहापुराण ग्रंथ आहे. ही आपली आई आहे. बघा, आपल्या घरातली आई फक्त आपल्या घरातल्या एकट्या लेकराचा सांभाळ करते, पण शिवरूपी आई जगातल्या लेकराचा सांभाळ करते, म्हणून तिला देवादिदेव महादेव म्हणून त्या ठिकाणी नाव प्राप्त झालेलं आहे. महादेव म्हणून घेण्यासाठी काय करावं लागतं हो? महादेव. पहा, इतर देवांना देव म्हटलं आणि माझ्या महादेवाला महादेव म्हटलं. फरक आहे. महादेव म्हणजे का?
तर त्याच्यासाठी महादेवांनी जीवनामध्ये तसं कार्य केलंय. देव कुणाला म्हणावं आणि महादेव कुणाला म्हणावं, लक्षपूर्वक श्रवण करा. जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, और जो जग हित के कारण विष पिया करते हैं उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं, उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं. महादेव म्हणजेच महान कार्य जीवनामध्ये केलं म्हणून महादेव नाव प्राप्त झालं. महादेव म्हणून घेण्यासाठी विष पचवावं लागतं. आता कलियुगामध्ये माणसाला शब्द पचत नाहीत, हे की नाही? बरोबर आहे का ओमकार दादा? बरोबर आहे ना प्रशांत दादा? बरोबर आहे ना? शब्द पचवण्याची ताकद ज्याच्यामध्ये प्राप्त झाली तोच खऱ्या अर्थानं महान बनतो. म्हणून महादेव नाव प्राप्त झालं. कशामुळं? विष प्राशन केलं, कंठामध्ये धारण केलं, कंठ निळा झाला आणि माझ्या महादेवाला नाव प्राप्त झालं. बोलो नीलकंठ महादेव की हर हर. भगवान शिवाला नीलकंठ महादेव म्हणून त्या क्षणाला नाव प्राप्त झालं. तो क्षण होता समुद्र मंथनाचा. म्हणून या महादेवाला आई म्हणून संबोधलेलं आहे. ही आई जगाचा सांभाळ करते, प्रत्येक भक्ताला जवळ करते. तो उच्च आहे, नीच आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, पापी आहे, दुराचारी आहे, या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, हे कधीच पाहत नाही. लक्षपूर्वक श्रवण करा. बऱ्याच जणांना वाटतं महादेव फक्त लिंगायत वाण्याचा. अखंड शिवनाम सप्ताह म्हणलं की लिंगायत वाण्याचा, शिवकथा म्हणलं की लिंगायत वाण्याची. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, भगवान शिव एकट्या लिंगायत वाण्याचा नसून या जगाच्या पाठीवर जेवढे मानव आहेत, जेवढे पशु पक्षी आहेत, चराचर सृष्टी आहे, त्या सर्वांचं आराध्य दैवत ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. हे मी तुम्हाला उद्याच्या कथेमध्ये सिद्ध करून दाखवणार आहे. उद्याच्या कथेमध्ये की महादेव सर्वांचं दैवत आहे. आज आपण या शिवकथा श्रवणानं आपल्या जीवनाचा उद्धार कसा होतो हे श्रवण करू लागलेलो आहोत. सूत पुराणिक महाराज परिचय देऊ लागलेले आहेत. हे शिव महापुराण साक्षात भगवान शिवाचं स्वरूप, भगवान शिवाचं सौभाग्य, भगवान शिवाचं वाङ्मय आहे. या शिव महापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक आलेले आहेत, 12 संहिता आलेल्या आहेत. एक एक श्लोक, एक एक संहिता आपल्या जीवनामध्ये आपल्याला फलप्राप्ती करून देणारी आहे. अनेक कथाकार, अनेक कीर्तनकार महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू पंचमहाभूत आहेत तोपर्यंत या शिवकथा सुरू राहतील. बरोबर की चूक? लक्षपूर्वक ऐका बरं का. आणखी एकदा विचारेन, बरोबर की चूक सांगा. जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू पंचमहाभूत आहेत तोपर्यंत या शिवकथा सुरू राहतील. बरोबर की चूक? चूक चूक की बरोबर? कन्फ्युजन आहे ना? आणखी एकदा ऐका. जोपर्यंत पंचमहाभूत आहेत तोपर्यंत या कथा सुरू राहणार नाहीत, तर जोपर्यंत या शिवकथा सुरू राहतील तोपर्यंत हे पंचमहाभूत स्थिर राहतील. ज्या दिवशी या शिवकथा संपल्या, ज्या दिवशी भक्ती संपली, ज्या दिवशी अखंड हरिनाम सप्ताह, शिवनाम सप्ताह याला फुलस्टॉप लागेल, त्या दिवशी कल्की अवतार घेऊन या कलियुगाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. हे पंचमहाभूत सुद्धा स्थिर राहणार नाहीत. म्हणून कन्फ्युजन दूर झालं की नाही? जोपर्यंत भक्ती जिवंत आहे तोपर्यंत हे पंचमहाभूत जिवंत आहेत. म्हणून जोपर्यंत ही शिवकथा सुरू आहे तोपर्यंत हे पंचमहाभूत स्थिर राहतील. ज्या दिवशी शिवकथा संपल्या, ज्या दिवशी शिवकथा बंद झाल्या, त्या दिवशी पंचमहाभूत सुद्धा नष्ट होतील आणि या कलियुगाचा अंत होईल. कलियुगाचा अंत होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने कार्य हाती घ्या, भक्तीच्या मार्गाला लागा.
भजन करा, कीर्तन ऐका, कथा ऐका, हीच ती वेळ आहे. याच वयामध्ये तुम्हाला परमार्थ साधता येतो. सूत पुराणिक महाराज म्हणतात, आता असलेली वेळ आपल्यासाठी पुन्हा येणार नाही, म्हणून आताच या शिव महापुराण कथेचं श्रवण करा. या शिव महापुराण कथेचं श्रवण करणारा भक्त साधारण मनुष्य नाही राहत, तर साक्षात रुद्र स्वरूप होतो. तुम्ही आम्ही आता माणूस नाही राहिलो, स्त्री नाही राहिलो, साक्षात भगवान शिवाचे शिवगण आहोत. सूत पुराणिक महाराज म्हणतात, जे भक्त पंचाक्षरी महामंत्र जपतात, शिवकथा ऐकतात, कीर्तन ऐकतात, शिवपूजा करतात, त्यांच्या जवळ यम सुद्धा येत नाही. कोणाच्या जवळ यम येत नाही? ज्याच्या कपाळाला विभूती नाही, ज्याच्या कपाळाला कुंकाचा तिलक नाही, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही, ज्याच्या मुखात पंचाक्षरी मंत्र नाही, अशांच्या जवळ यम येत नाही. बरोबर का? बरोबर की चूक? नाही 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 नाही. भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. ज्याच्या भाळावरती त्रिपुंड्र भस्म आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा इष्टलिंग आहे, ज्याच्या मुखात पंचाक्षरी महामंत्र आहे, त्या भक्ताच्या जवळ, त्या शिवभक्ताच्या जवळ यम सुद्धा येत नाही. दुरूनच पाहून नमस्कार करतो, थर 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 कापतो. म्हणून 7 दिवस तुम्हाला मरण येणार नाही, 7 दिवस तुम्हाला अटॅक झटका येणार नाही, 7 दिवस तुम्हाला कुठला रोग होणार नाही. 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवसापर्यंतची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. पाहोनी ऐशा शिवभक्ताला यमही थर थरला. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. या ओम नमः शिवाय मंत्राची ताकद आहे. यमाला सुद्धा दुरूनच जावं लागतं, ही ताकद त्या मंत्रामध्ये. म्हणून शिवकथा ऐकत चला, पंचाक्षरी महामंत्राचा जप करत चला, ओम नमः शिवाय मंत्र म्हणत चला. पहा, मी म्हणेन तुम्हाला, ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार रात्रंदिवस झाला पाहिजे. भांडण जरी करत असाल की नाही, पत्नीनं पतीला, पतीनं पत्नीला, ओम नमः शिवाय, हे का आणलं नाही, ओम नमः शिवाय, तेल का आणलं नाही, ओम नमः शिवाय, असं म्हणूनच भांडण करा. भांडण मिटल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच माता मावल्या, उद्या सोमवार म्हटलं की आदल्या दिवशी पतीला फोन करतात आणि फोन उचलल्यानंतर एक शब्द बोलला जातो. काय? फोन उचलल्याबरोबर पहिल्यांदा काय म्हणतात दादा? हा बोला, काय म्हणतात? हा, हे ऐकायचं आहे मला, उत्तर अपेक्षित आहे. काय म्हणतात माय? चष्मेवाली माय, पाठीमागचे दीदी काय म्हणतात? फोन उचलल्यानंतर काय म्हणतात तेवढं सांगा. हॅलो, बरोबर आहे? हॅलो, टायर खाली गेलो, आहे की नाही? हॅलोचं खूप अवघड आहे. फोन उचलल्याबरोबर हॅलो म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? हॅलो म्हणण्याऐवजी आपण तिथं मंत्राचा उच्चार करायला सुरुवात करा. हॅलो शब्द आपला नाही, हॅलो शब्द आपला नाही, ते एकाच्या बायकोचं नाव आहे. आज लक्षात आणून देतो तुम्हाला. अलेक्झांडर नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, अलेक्झांडर नावाचा, ज्यानं मोबाईलचा पहिला शोध लावला, बरोबर आहे? अलेक्झांडर नावाचा शास्त्रज्ञ मोबाईलचा शोध लावला आणि त्याचं लग्न जमलं. त्याच्या बायकोचं नाव होतं हॅलो. त्यानं त्याच्या बायकोला मोबाईल गिफ्ट केला आणि जमल्या दुसऱ्या दिवशी फोन केला आणि सुरू झालं, हॅलो बोल ना, हॅलो बोल ना, हॅलो पिल्लू बोल ना. पिल्लू म्हणल्यानंतर थोडे हसले वेदांत दादा, आहे की नाही? कारण आजकाल पिल्लूच्या नादामध्ये सगळा गोंधळ चालू आहे. ऐकणार आहोत आपण. उद्या परवा आहे, प्रेमाची व्याख्या आहे, मुलगा कसा असावा, मुलगी कशी असावी, आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आजच्या पुरताच आहे. हॅलो हे त्याच्या पत्नीचं नाव होतं
तेव्हापासून ते हॅलो सुरू झालं, ते आजपर्यंत हॅलोच आहे. मग दुसऱ्याच्या बायकोचं नाव घेऊन कशाला पापात पडताय? मी काय म्हणेन, आजपासून हॅलोला फुलस्टॉप लागला पाहिजे. फोन उचलल्याबरोबर ओम नमः शिवाय या मंत्रानेच बोलण्याची सुरुवात झाली पाहिजे. फोन उचलल्याबरोबर राम कृष्ण हरी या उच्चारानेच बोलण्याची सुरुवात झाली पाहिजे. फोन उचलल्याबरोबर शिवशरणार्थ या शब्दानेच बोलण्याची सुरुवात झाली पाहिजे. जो कल करे सो आज करो, जो आज करना है वो एक पल में शुरुआत करो, आज से स्टार्ट होना चाहिए. आजपासून हॅलो बंद, ओम नमः शिवाय म्हणून बोलण्याची सुरुवात करा. त्या निमित्तानं आपल्या मुखातून अनेक वेळा त्या पंचाक्षरी महामंत्राचा जप होईल. येणारे संकट दूर जातील, येणारे दुःख दूर जातील. म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत चला. ज्याच्या मुखामध्ये पंचाक्षरी महामंत्र आहे त्याच्याजवळ यम सुद्धा येत नाही, हे शिव महापुराण या ठिकाणी आपल्या समोर प्रकट करत आहे. आणि या मंत्राची ताकद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भगवान शिवाच्या या शिव महापुराण कथेचं ज्ञान रूपानं श्रवण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवी देवतांनी, साधू संतांनी या शिव महापुराण कथेचं श्रवण केलं, भगवान शिवाची आराधना केली आणि या भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं जीवनामध्ये धन्य धन्य झाले. जीवनामध्ये कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त झाला. बरेच जण म्हणतात कथा कधी ऐकावी, कीर्तन कधी ऐकावं, शिवपूजा कधी करावी, उपवास कधी करावा. बरेच जण म्हणतात उतरत्या वयाला. बरेच जण म्हणतात महाराज परमार्थ करण्याचं वय म्हणजे म्हातारपण हो. तारुण्यात कुठं परमार्थ करायचा असतो का? तारुण्यामध्ये मौज मजा याच्यामध्ये आपलं जीवन घालवायचं. परमार्थ बघू म्हणले उतरत्या वयाला. पण कबीरदास महाराज म्हणतात म्हातारपण येईलच याची गॅरंटी नाही. कोरोनाच्या काळापासून आजपर्यंत आपण आपल्या डोळ्यांनी अनुभवलंय की कोरोनाच्या काळापासून 25-30 वयामध्ये असणाऱ्या मुला मुलींना अटॅक येऊ लागलेला आहे, झटका येऊ लागलेला आहे आणि लोक या जगातून शिव शिव बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर. लाईट गेल्यानंतरचे गायक तुम्ही बर का. त्या निमित्तानं का होईना भजन होतं आहे की नाही. काल मी नरेंद्र मोदी साहेबांचा मेसेज सांगितलं की नाही तुम्हाला, सांगितलं की नाही? हो किंवा नाही सांगा. सांगितलंय की नाही? नाही ना. महाराज मला काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मेसेज आला होता, गडबडीमध्ये मला सांगणं झालं नाही. आता सांगतो, आठवण करून देतो. तो मेसेज वाचतो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब कुमार सागर महाराजांच्या वतीनं झरीमध्ये कथा ऐकत असलेल्या सर्व शिवभक्तांना एक सूचना देत आहेत. ती सूचना ऐका. या ठिकाणी आपल्या झरी नगरीमध्ये महादेवाच्या प्रांगणामध्ये महादेवांच्या साक्षीनं शिव महापुराण कथा सुरू आहे. महाराज
तुम्ही इथं जमलेल्या सर्व शिवभक्तांच्या मुखातून जय जयकार करून घ्या म्हणाले. ज्यांच्या मुखातून जय जयकार आवाज मोठा येईल, ज्यांचा आवाज जोरात येईल, त्यांच्या खात्यामध्ये सप्ताह झालं 9व्या दिवशी 5-5 हजार रुपये टाकणार आहेत. मग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपले विश्वासू म्हणून सही केली, तेवढं मी पाठवलेलं आहे. मग आता तुम्ही ठरवा कोणाच्या खात्यामध्ये 5-5 हजार रुपये घ्यायचे, त्यांनी जय जयकार मोठ्यानं करा. प्यार से बोलिए नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. याला म्हणतात कलियुग. चमत्कार दाखवलं की नमस्कार करणारं हे कलियुग आहे. रिझल्ट लगेच कळाला की नाही. इतकी वेळ कसं म्हणू लागले होते, हे की नाही, इतका वेळ कसं चालू होतं, नम पार्वती पते शिव हर हर महादेव, हे की नाही, असं झोप लागल्यासारखं. आणि 5,000 म्हणल्याबरोबर नम पार्वती पते शिव हर हर, हे 5,000चा रिझल्ट आहे. काही का असे ना, त्या निमित्तानं तुम्ही जय जयकार करू लागलात. 7व्या दिवशी आपण पाहूया कोणाच्या खात्यामध्ये 5-5 हजार येणार आहेत. कबीरदास महाराज या ठिकाणी आपल्या दोह्यातून सांगू लागलेले आहेत की म्हातारपण कोण पाहिलं आहे. या कलियुगामध्ये कोरोनाच्या काळापासून 25-30 वयामधल्या मुला मुलींना अटॅकनं मरताना आपण पाहू लागलेलो आहोत. बरोबर आहे की नाही. कशानं गेले, अटॅकनं गेले, कशानं गेले, झटक्यानं गेले. असे प्रकरण आपण पाहू लागलेलो आहोत, अनुभवू लागलेलो आहोत. मग आपण ठरवा की आपल्याला म्हातारपण येईल का. म्हातारपणामध्ये आपल्याला परमार्थ करता येईल का याचा कधीतरी विचार करा. किती वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं. 4 युगामध्ये माणसाला आयुष्य कमी कमी होत आलं. कृतायुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. किती, 1,00,000. म्हणूनच ऋषी मुनी 10-10 हजार वर्ष तपश्चर्या करायचे. त्या तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना त्रास देणारे राक्षस प्रवृत्तीचे लोक जन्माला आले आणि देवांना याचा हेवा वाटू लागला की या माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य देऊन देखील हा माणूस परमार्थ करत नाही, सत्याचा मार्ग धरत नाही, अधर्माने वागतोय. म्हणून सर्व देवी देवतांनी एक सभा घेतली, मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये ठरवलं येणाऱ्या कलियुगामध्ये या 1,00,000तलं एक शून्य बाजूला काढायचा. किंमत नसल्यावर काय म्हणले, त्रेतायुग त्या ठिकाणी जन्माला आलं आणि त्रेतायुगामध्ये त्या 1,00,000तलं शून्य बाजूला काढलं. राहिले किती, माझं गणित कच्चं आहे बरं का, बोलत चला. 1,00,000तलं एक शून्य बाजूला झालं, राहिलं किती, 10,000. थोडंसं लेट आहे पण थेट आहे, आनंद आहे. 10,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगामध्ये प्राप्त झालं. आता तरी चला कथा ऐकायला. नाही नाही महाराज, 10,000 वर्ष आयुष्य आहे, एवढ्या लवकर कशासाठी, बघू म्हणाले उतारत्या वयाला. बर, देवांना सुद्धा याचा हेवा वाटला की या माणसाला 10,000 वर्ष देऊन देखील त्याची किंमत नाही. देवी देवतांनी पुन्हा बैठक घेतली, मीटिंग घेतली आणि उजाडलं द्वापार युग आणि त्या 10,000तलं एक शून्य बाजूला काढलं. राहिले किती, 1,000 वर्ष द्वापार युगामध्ये आयुष्य राहिलं. आता तरी परमार्थ करा. नाही नाही महाराज, 1,000 वर्ष आयुष्य आहे, बघू म्हणले उतारत्या वयाला. देव म्हणू लागले बर, एवढं आयुष्य देऊन देखील परमार्थ करत नाहीत. म्हणून कलियुग जन्माला आलं, बैठक झाली आणि त्या कलियुगामध्ये सुद्धा त्या 1,000तलं एक शून्य बाजूला झालं. किती राहिलं आता, 100 वर्ष आयुष्य या कलियुगामध्ये आपल्याला आयुष्य प्राप्त झालं. आता परिपूर्ण 100 वर्ष आयुष्य जगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दुराचारी कृत्य करावे लागतील का, अधर्माने वागावं लागेल का, धर्म सोडून अधर्माने चालावं लागेल का, मार्ग सोडून वाम मार्गाने चालावं लागेल का, नाही नाही. जर 100 वर्ष परिपूर्ण आयुष्य जगायचं असेल
तर धर्माच्या मार्गावरती, सत्याच्या मार्गावरती, परमार्थाच्या मार्गावरती आपण चालणं गरजेचं आहे. आणि या परमार्थाच्या मार्गावर येण्यासाठी ऋषी मुनींनी या कलियुगामध्ये 100 वर्ष परिपूर्ण आयुष्य जगलं. जैसे खावे अन्न तैसे होवे मन. 100 वर्ष आयुष्य परिपूर्ण जगण्यासाठी आपला आहार शुद्ध असणं गरजेचं आहे. लक्षपूर्वक श्रवण करा. राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींना किती जणांनी अनुभवलंय? हातवरी करा. सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींनी वयाचे 104 वर्ष या जगाच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च केलं. सद्गुरु लिंबया स्वामी महाराज वयाचे कितवं वर्ष? वा, अनंत काळाची ही महिमा आहे. अनेक वर्षाचा हा इतिहास आहे. पहा, ऋषी मुनी साधू संत परिपूर्ण आयुष्य जगले. त्याच्या पाठीमागचं कारण आहे जैसे खावे अन्न तैसे होवे मन. राष्ट्रसंत गुरुमाऊली 100 वर्षाच्या पुढे जगले. त्याचं कारण काय आहे? त्यांचा आहार शुद्ध होता. लक्षपूर्वक ऐका. तुमचा आहार शुद्ध असेल तर तुम्ही परिपूर्ण 100 वर्ष आयुष्य जगू शकता. मग आहार शुद्ध बनवण्यासाठी 3 टप्पे सांगितले: धन, अन्न आणि मन. लक्षपूर्वक ऐका. जर मनाची शुद्धता करायची असेल तर आपलं अन्न शुद्ध असणं गरजेचं आहे. अन्नाची शुद्धता करायची असेल तर आपलं धन शुद्ध असणं गरजेचं आहे. बघा, सुरुवात कुठून झाली? आता धनापासून सुरुवात झाली. परिपूर्ण 100 वर्ष आयुष्य जगायचंय ना, तर मन शुद्ध असणं गरजेचं आहे. मन समाधानी असणं गरजेचं आहे. आज या कलियुगामध्ये आपलं डोकं दुखते, ताप येते, गुडघा दुखते, कंबर दुखते. हे कशाच्या बळावर? तर आपल्या विचाराच्या बळावर. मुळात माणसाला आजारच नाही. लक्षपूर्वक ऐका. डॉक्टरची गोळी 4 दिवस काम करते, 5व्या दिवशी पुन्हा काम चालू होतं आजाराचं. आपला आजार म्हणजे विचारावर डिपेंड आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार समाधानी करणार नाहीत तोपर्यंत तुमचा आजार कधीच संपणार नाही. एखाद्या माणसानं आत्ता ठरवू द्या माझं डोकं दुखू लागलं, चालू झालं डोकं दुखायला. एखाद्या माणसानं ठरवू द्या की माझ्या पोटात दुखू लागलं, चालू झालं दुखायला. आजार म्हणजेच विचारावर डिपेंड आहे. आपले विचार त्या ठिकाणी सात्विक ठेवा, विचार समाधानी ठेवा, दुसऱ्यांचं हित करण्याचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. बऱ्याच वेळेला तुम्ही दुःखी होताय, तुमचं मन रडत आहे, तुम्ही वरून हसताय पण तुमचं मन रडत आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आहे तुमचं मन शांत नाहीये, तुमचं मन सात्विक मार्गाने वाटचाल करत नाहीये. म्हणून या मनाच्या शांतीसाठी, या मनाला सात्विक मार्गावर ठेवण्यासाठी आपल्या हातून चांगले कर्म होणे गरजेचे आहेत. आणि ते कर्म कसे असावे? इतरांचं चांगलं व्हावं ही भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असावी. बऱ्याच वेळेला कलियुगामध्ये आपलं मन असमाधानी होत आहे, त्याचं कारण दुसऱ्याचं सुख आपल्याला बघवत नाही. कलियुगातला रिझल्ट आहे. बरेच लोक दुःखी झाले. कशामुळं? दुसऱ्याचं सुख त्यांना पाहावत नाही, हे की नाही? तर संत म्हणतात जर आपल्या हातून एखाद्याचं भलं नाही करता आलं तरी चालेल, पण एखाद्याचं वाईट कधीच चितू नका. कारण जो व्यक्ती इतरांचं वाईट विचार करतो त्या व्यक्तीचं मन कधीच समाधान राहू देत नाही. सतत तुम्ही असमाधानी राहता. म्हणून या मनाला शुद्ध ठेवण्यासाठी या ठिकाणी इतरांचं चांगलं व्हावं हा विचार या मनानं करायला शिका. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी. संतांनी स्वतःचा विचार केला का? नाही. जगाच्या कल्याणाचा विचार केला म्हणून संतांना देवाची भेट झाली आणि संत देवाच्या दरबारामध्ये वास्तव्य करू लागले. माणसाला माणसाची प्रगती देखवत नाही म्हणून माणूस राक्षसाच्या दरबारात वास्तव्य करू लागला. थोडा विचार करा. बदल हवाय. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी चांगली भावना येणार नाही तोपर्यंत मन शुद्ध होणार नाही. पहा, मी मुंबईला कीर्तनाला जात असताना मला वाटतं लोणाळ्याच्या पुढे खंडाळा घाटामध्ये माझ्या
कारच्या समोर एक ट्रक जात होती आणि त्याच्या पाठीमागं लिहिलेलं होतं, शायरी लिहिलेली होती, वाचून सांगतो. हे भगवान सबका भला करे. किती आनंद वाटला, मला सुद्धा वाटला. काय माळकरी ड्रायव्हर आहे. हे भगवान सबका भला करो म्हणतोय. चष्मा आवरत आवरत खालची लाईन वाचली. वरच्या लाईनला लिहिलेलं होतं हे भगवान सबका भला करे आणि खालच्या लाईनला लिहिले होतं सुरुवात मुझसे करे. काय लिहिलं होतं? सुरुवात मुझसे करे, म्हणजे सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. असं नाही चालणार. हे देवा जगाचा अगोदर भलं कर आणि मग माझा तू विचार कर. असं जो व्यक्ती विचार करतो देव त्याचा आधी भलं केल्याशिवाय राहणार नाही. जो व्यक्ती इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो माझा भगवान शिव परमात्मा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच उतरवू शकत नाही. ही ताकद इतरांच्या भलं करण्यामध्ये आहे. म्हणून इतरांचं भलं करण्याचा विचार करा. त्याच्या पुढे जाऊन सांगेन भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम हो सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सके तो पापों में पद मत रखना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. वचन ना बोल सके तो झूठ भी कभी मत बोलो. मौन रहे तो भी अच्छा है. कम से कम विष तो मत बोलो. कम से कम विष को मत बोलो. बोलो यदि पहले तुम तोलो फिर मुंह का खोला करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना.
किसी को हो अमृत पिला सको न किसी को, जहर पिला के भी डरना, धीरज बंधा न सके तो घाव किसी को मत करना। शिव नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना, पुष्प नहीं सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना, 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 कांटे बन कर मत रहना। नमः पार्वती पतये शिव हर हर। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। सुभाषितकार सांगता आहे, आपल्यानं कोणाचं भलं नाही करता आलं ठीक आहे, नका करू, पण कोणाचं वाईट तरी करू नका। माणसाने माणसासाठी जगलं पाहिजे, याच्यासाठी मिळालेला हा नरजन्म आहे खरा तो एकची, धर्म जगाला प्रेम अर्पावे। संतांनी जगावर प्रेम केलं, तुम्ही आपल्या माणसांवरती तरी प्रेम करा, आपल्या माणसांचं चांगलं व्हावं हा विचार करा आणि या मनाला समाधानी ठेवा। सांगितलं जैसे खावे अन्न तैसे होवे मन। मी 3 टप्पे सांगणार आहे। मनाला शुद्ध करायचं असेल तर अन्न शुद्ध करा, अन्नाला शुद्ध करायचं आहे तर धन शुद्ध करा। पहा, मी नेहमी सांगतो, तुम्ही जो पैसा कमवताय, जो धन कमवताय, ते पैसा कमवत असताना त्या धनाला त्या पैशाला कोणाचा तरी तळतळाट लागून येत असतो। लक्षपूर्वक ऐका। आणि त्या धनातून त्या पैशातून तुम्ही किराणा खरेदी करता, त्या पैशातले वाईट दोष त्या अन्नामध्ये शिरतात आणि ते अन्न दूषित होतं आणि ते अन्न तुम्ही ग्रहण केल्यानंतर त्या अन्नाचे दोष मनाला लागतात आणि मन अशुद्ध मार्गाने वाटचाल करतं। मग आता मनाच्या शुद्धतेसाठी पहिला क्रमांक आहे तुमचं धन शुद्ध असणं गरजेचं आहे। संत म्हणतात, खिशामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा, हे संत आपल्याला सांगत असतात। 1 रुपया कमवा पण सत्याच्या मार्गावर कमवा, शुद्ध मार्गाने कमवा। बघा, हडप केलेली संपत्ती, काय म्हणतोय, हडप केलेली संपत्ती आणि त्यावर पोसलेली संतती माणसाच्या जीवनामध्ये कधीच समाधान प्राप्त करून देत नाही। जीवनामध्ये पैसा लागतोच। वेदांत दादा, जगण्यासाठी पैसा कमवावा का पैशासाठी जगावं, कसं आहे? साऊंड पशे बसलेली दीदी, माझी ताई, ताई तिकडे गप्पा मारू नका ना, शिवकथेच्या गप्पा ऐका म्हणजे जीवनामध्ये फायदेशीर ठराल। दीदी, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, ते पाणी हातामध्ये घेतलेली दीदी आणि त्याच्या बाजूची दीदी, हे दोघी जण इकडे बघा, माझ्याकडे बघा। ए पिल्लू, इकडे बघ। हा, वा, छान वाटते। आता एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या लेकरासाठी। वा, हा, इकडे बघ दीदू, जगण्यासाठी पैसा कमवावा का पैशासाठी जगावं, मधली ताई बोला, थोडं मोठ्यानं आवाज।
जसा व्हॅल्यूम पप्पांनी पैसे नाही दिल्यानंतर वाढतो की नाही, तसा थोडा व्हॅल्यूम वाढवून बोला मला. जगण्यासाठी पैसा कमवावा का पैशासाठी जगावं? क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या ताईसाठी, हे की नाही. अशा गोड अंतकरणाच्या अभ्यासाच्या ताई कथेमध्ये असले की नाही आनंद वाटतो. छान अभ्यास आहे, फक्त लक्ष इकडे राहू द्या. ठीक आहे. जगण्यासाठी माणसानं पैसा कमवावा. आता जगण्यासाठी पैसा कमवत असताना लागतं किती? अन्न, वस्त्र, निवारा. फुल स्टॉप, बस झालं. ज्यावेळेस माणूस पैशासाठी जगायला सुरुवात करतो त्यावेळेस असमाधानी राहतो. 1 लाख रुपये आले, आणखी 1 लाखाची अपेक्षा राहते. 2 लाख आले, आणखी 2 लाखाची अपेक्षा राहते. म्हणून मी म्हणेन, तुम्ही पैशाच्या पाठीमागे अजिबात लागू नका. मी काय म्हणतोय, धनरूपी लक्ष्मी एकीकडे आहे आणि एकीकडे सरस्वती आहे. आता सरस्वती कोणाला म्हणायचं? हे सिंत वाजवणं सरस्वती आहे, तबला वाजवणं सरस्वती आहे, माईक सिस्टम सरस्वती आहे, तुम्ही करत असलेली नोकरी सरस्वती आहे, पॅड वाजवणं सरस्वती आहे, एखादा व्यवसाय करणं सरस्वती आहे, एखादी तुम्ही जे हाती काम घेतलेलं आहे ते कार्य करणं तुमची सरस्वती आहे. लक्षपूर्वक ऐका. पैशाच्या पाठीमागे न लागता तुम्ही तुमच्या सरस्वतीची पूजा करायला शिका. धनरूपी लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद त्या सरस्वतीच्या पूजनामध्ये आहे. म्हणून आजपासून पैशासाठी अजिबात जगू नका, जगण्यासाठी पैसा कमवा. मी नेहमी सांगतो, बापानं एवढाही पैसा कमवून ठेवू नये की उद्या बाप आजारी पडल्यानंतर आपलीच मुलं डॉक्टर सोडून वकील बोलावतील वाटणी करायला. जीवनाचं मूल कळू द्या. त्यांना सुद्धा या ठिकाणी थोडे कष्ट लागू द्या. त्यांना सुद्धा या ठिकाणी थोडंसं काम काबाड कष्ट करू द्या. तरच या जन्माचं मोल कळेल. आणि आयत्या पेटावर रेगुट्या मारणारी मुलं मुली कधीच संस्कारामध्ये वाढत नाहीत. संस्कार सोडून दुराचारी मार्गावरती जातात. म्हणून जिम्मेदारीचं ओझं आपल्या मुलं आणि मुलींवर सोपवण्यासाठी प्रयत्न करा. सरस्वती मातेची पूजा करा. धनरूपी लक्ष्मी माता तुमच्याकडे धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जो पैसा तुम्ही कमवलेला आहे तो सत्य मार्गावरती कमवलेला असावा. मग तो पैसा कमवत असताना कुठेतरी त्या पैशाला कोणाचा तरी तळतळाट लागून येतो. म्हणून तुमच्या धनाला शुद्ध करण्यासाठी त्याच्यातलं काही धन अशा सप्ताहाच्या ठिकाणी, शिवकथेच्या ठिकाणी, धर्म कार्याच्या ठिकाणी दान करणं गरजेचं आहे. शास्त्र सांगतं आपल्या धनातलं 25% दान आपण या अध्यात्माच्या मार्गाला लावलं पाहिजे. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्याचे 25% किती होतात हो? किती होतात? 25 रुपये दान आपण इथं केलं पाहिजे. ज्याच्याकडे 1 लाख रुपये आहेत 25% 25,000 झाले, तेवढं दान केलं पाहिजे. ज्याच्याकडे 10 लाख आहेत त्याने 2.5 लाख रुपये इथं दान केलं पाहिजे. पण ठीक आहे, आपलं धन आपल्या हातून सुटत नाही ना. जेवढं आपल्याला दान करता येईल इच्छित देणगी रूपी दान आपण या सप्ताहाच्या, या शिवकथेच्या, या धर्माच्या कार्यामध्ये दान करा. इथं केलेलं धनरूपी दान तुमच्या उरलेल्या पैशाला शुद्ध करतं. इथं केलेल्या दानाचं पुण्य त्या पैशाला लागतं आणि तुमचं उर्वरित धन शुद्ध होतं. त्या धनानं तुम्ही किराणा खरेदी करताय, तो किराणा त्या शुद्ध धनाने त्या ठिकाणी तोही किराणा शुद्ध होतो आणि त्या किराणातून बनवलेलं अन्न सुद्धा शुद्ध होतं. आणि ते शुद्ध अन्न ग्रहण केल्यानंतर मन सुद्धा शुद्धच होतं. आता बघा कुठून आपण कुठं आलो. मनाच्या शुद्धतेसाठी धन शुद्ध करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या धनाला अशा धर्माच्या कार्यावरती लावलं पाहिजे. पैसा कमवलाच पाहिजे. संत म्हणतात, कवडी कवडी द्रव्य जोडा लक्षशती, वेळोवेळा गीती गाई नाम. धन जोडा पण सत्याच्या मार्गावर नामस्मरण करत करत जोडा. तेच धन आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान देतं. आणि याच्यासाठी वेळ वाया घालवू नका. विचाराला स्थिर करण्यासाठी
मन शुद्ध असणं गरजेचं आहे. मनाला शुद्ध करण्यासाठी अन्न शुद्ध असणं गरजेचं आहे. अन्न शुद्ध असण्यासाठी पैसा शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या 3 गोष्टी शुद्ध होतील, खऱ्या अर्थानं तुम्ही परिपूर्ण 100 वर्ष आयुष्य जगल्याशिवाय राहणार नाही. कुठलीच गोळी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लागणार नाही, हे की नाही. डॉक्टरची गोळी काही काळ कामी येते, पण भगवान शिवाच्या नामाची गोळी शेवटच्या क्षणापर्यंत कामे येते. म्हणून या नामस्मरण गोळीला आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या विचाराला धारण करा आणि विचार शुद्ध ठेवा. या ठिकाणी कुणीच कुणाचा या ठिकाणी वाईट विचार करू नका. जेवढं चांगलं त्या ठिकाणी करता येईल तेवढं करा. आणि हे चांगलं करण्यासाठी एक वेळ आहे, ती वेळ म्हणजे तारुण्यावस्था. म्हातारपण कोण पाहिले, इथं आपण या ठिकाणी होतो. बरोबर आहे की नाही. गाडी कुठेही जाऊ द्या, बरोबर पटरीवर येते. एवढी स्मरणशक्ती आपल्याला महादेवानं दिलेली आहे बरं का. आपण कुठं होतो. कबीरदास म्हणू लागलेले आहेत, म्हातारपण कोण पाहिलं, हे की नाही. तारुण्यावस्थेमध्ये अनेक जण अटॅक झटक्याने जाऊ लागले. कबीरदासजी म्हणतात, जवानी की राख से लाखों ढेर पड़े हैं शमशान में, जवानी की राख से लाखों ढेर पड़े हैं शमशान में, और लोग कहते भक्ति करेंगे बुढ़ापे में. कबीरदासजी म्हणतात, जवान जवान मुला मुलींच्या शरीराची राख जळताना मी स्मशानामध्ये पाहिले. म्हातारपण कोण पाहिले बाबांनो. म्हातारपण येईल याची गॅरंटी नाही. म्हणून आहे ती वेळ आपली आहे असं समजून त्याचं सोनं करण्यासाठी प्रयत्नशील राहा. ज्ञानरूपी कथा ऐका. ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही संकटातून दूर होणार आहेत. म्हणून आज नाही तर कधी भजन करणार. मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा 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 ओ मानवा 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 भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार. हो बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारिल्या उड्या, बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारल्या उड्या, तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला तुला, तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला पुन्हा, म्हातारपणी 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 दमा खोकला व्याकुळ झालो देवा, म्हातारपणी दमा खोकला व्याकुळ झालो पुन्हा, महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाना, महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाना, मानवा 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 मानवा
पद निध निसा ग रे मानवा 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 रे मानवा 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 भजन कधी करणार 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 नम पार्वती पतये शिव हर हर. संत म्हणू लागले मानवा भजन कधी करणार. अरे मानसा भजन कधी करणार, कथा कधी ऐकणार, कीर्तनाला कधी येणार, पारायण कधी करणार, सत्याचा मार्ग कधी अवलंबणार. बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारिल्या उड्या. बालपण खेळण्यामध्ये गेलं, पाळण्यामध्ये उड्या मारण्यामध्ये गेलं. तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला तुला. तरुणपण संसारात गेलं, पश्चाताप झाला. आहे की नाही. पुढे काय म्हणाले, म्हातारपणी 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 दमा खोकला व्याकुळ झालो देवा. म्हातारपणामध्ये दमा आला, खोकला आला, व्याकुळ झालो देवा. कधी करणार भजन. शेवटी म्हणाले महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार. माणूस आयुष्यभर मी मोठा, हे मी केलं, ते मी केलं, हे माझं, ते माझं म्हणत आयुष्यभर या विचारामध्ये राहिला. आणि एक दिवस काळ आपल्याला कधी घेऊन गेला हे आपल्या सुद्धा लक्षात आलं नाही. बऱ्याच जणांची संपत्ती त्यांच्याच कामी आली नाही, हे की नाही. बरेच श्रीमंत लोक आहेत, हे की नाही. आले तसे गेले, त्यांचा पैसा त्यांच्या सुद्धा कामी आला नाही. आता आठवलं म्हणून विचारतो, श्रीमंत कोणाला म्हणावं. माईक सिस्टम वाले दादा, कोणाला म्हणावं श्रीमंत. ज्याच्याकडे 50 चायलनचं विको मिक्सर आहे त्याला, ज्याच्याकडे 1 2 3 4 5 6 10 मशीन आहेत, एम्प्लिफायर आहेत त्याला, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला, ज्याच्याकडे फिरायला मर्सिडीज गाडी आहे त्याला, ज्याच्याकडे भरपूर सोनं चांदी आहे त्याला, ज्याची रोड टच 10 एकर बागायत जमीन आहे त्याला. कोणाला म्हणावं श्रीमंत. कोणाला म्हणावं. बोला भैया, कोणाला म्हणावं. ज्याच्याकडे फिरायला बुलेट आहे त्याला, ज्याच्याकडे आयफोन आहे त्याला, कोणाला म्हणावं श्रीमंत. सांगा ना. बघा, श्रीमंताचं लक्षण सांगत असताना शिव महापुराण की कथा कहती है, ज्या व्यक्तीकडे 3 गोष्टी आहेत. किती. 3 गोष्टी आहेत, तोच व्यक्ती जगाच्या पाठीवर श्रीमंत आहे. नंबर 1 अंथुरणाबरोबर गाढ झोप. नंबर 2 पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर चांगली भूक. नंबर 3 श्रीमंती बरोबर दान धर्म. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत आहे. भरपूर श्रीमंती आहे, दान धर्मच नाही, दरिद्रता आहे. पंचपक्वान्नाचं ताट वाढून ठेवलेलं आहे, भूकच लागत नाही, दरिद्रता आहे. मखमली गादी टाकलेली आहे, झोपच लागत नाही, गोळी घ्यावी लागते, दरिद्रता आहे.
श्रीमंत होण्यासाठी श्रीमंती बरोबर दान, घरात परमार्थाचं ज्ञान, पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर चांगली भूक, अंथरुणाबरोबर चांगली गाढ झोप, या गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत आहे. बाकी सगळं काही शून्य आहे, बाकी सगळं काही व्यर्थ आहे. तुम्ही आम्ही मी म्हणण्यामध्ये आपलं आयुष्य घालवू लागलो. अहो हे देवादिकांचा मीपणा चालला नाही. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. ऐका एकदा. अरे माकुड़ा तू बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो इस पृथ्वी पे खड़ा. पृथ्वी बोली मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो शेषनाग के मस्तक पर खड़ा. शेषनाग बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो शिवजी के गले में पड़ा. शिवजी बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो कैलाश के ऊपर खड़ा. कैलाश बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, कैलाश का आत्मलिंग रावण के हाथ में पड़ा. रावण बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो राम के बाणों से गिर पड़ा. राम बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हृदय में पड़ा. हनुमान बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, वीरभद्र का शिष्य है इसलिए तू बड़ा. नमः पार्वती पतये शिव हर हर. देवादिकांचा मीपणा चालला नाही. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. अहो आपण त्या देवाच्या चरणाची धूळ आहोत. माणसाने माणसासारखं वागण्यासाठी केलेला अट्टास म्हणजे सप्ताह आणि ही कथा आहे. या कलियुगामध्ये आपल्याला संत होता येत नाही, देव होता येत नाही. पण संतांनी लिहून ठेवलेल्या अभंगावर, संतांनी लिहून ठेवलेल्या कथेवर आचरण करून माणूस मात्र बनता येतं. आणि माणूस बनण्यासाठी केलेला अट्टास म्हणजेच ही शिव महापुराण कथा आहे. आणि म्हणून तुम्ही माणूस बनण्यासाठी प्रयत्न करा आणि माणसाने माणसावर एकदा प्रेम करून पहा. माणसामधला देव जागा होईल आणि खऱ्या अर्थाने ही शिव महापुराण कथा ज्ञान रूपानं आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरणार आहे. पंचाक्षरी महामंत्राचा जप करत चला. एकाग्र मनाने कथा श्रवण करत चला. एकाग्र मनाने व्रत वैकल्प करत चला. जीवनामध्ये गुप्त रूपानं का होईना तुम्हाला भगवान शिवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. ही शिव महापुराण कथा आपल्या समोर प्रकट करत आहे. म्हणून ज्या जीवाला सर्व रोगातून मुक्त व्हायचं आहे, सर्व संकटातून मुक्त व्हायचं आहे, त्यानं प्रत्येक श्वासामध्ये त्या भगवान शिवाचं नाम धारण करा आणि आनंदाने पाऊल खेळा. सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम. सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम. कोणाला वाटतंय, कोणाला वाटतंय भगवान शिवाच्या दरबारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहता यावं. त्या सर्वांनी उठून आनंदाने पाऊल खेळा. काल खेळला होता की नाही आपण? उठा 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 उठा. आनंदाने पाऊल खेळा. प्रत्येक श्वासामध्ये भगवान शिवाला बसवा. सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम. सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम. सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम.
लूं मैं शिव का नाम। अपने मन की मैं जानूं और गाऊं शिव गुणगान। अपने मन की मैं जानूं और गाऊं शिव गुणगान। सांसों की माला पे गोल रिकट करा, गोल गोल गोल। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। जय हो। जीवन का श्रृंगार है गिरिधर, दिखने लगे मुझको शंकर। दिखने लगे मुझको शंकर। शिव जी की नजरों से गिर कर जीना है किसका। शिव जी की नजरों से गिर कर जीना है किसका। सांसों की माला पे, सांसों की माला पे, माला पे, माला पे, माला पे, सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। शिव के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो। बन गया एक हीरो। शिव की माला जपते जपते हो गई शिव के नाम। शिव की माला जपते जपते हो गई शिव के नाम। सांसों की माला पे, सांसों की माला पे जप लूं मैं। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे जप लूं जय हो। शिव का नाम। सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम। ओ जीना 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 रे उड़ा गुलाल, माई तेरी चोनरिया लहराए। जीना जीना रे उड़ा गुलाल, माई तेरी चोनरिया लहराए। रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाई लाई लाई। रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माई तेरी चोनरिया लहराए। जब जब मुझ पे है उठा सवाल, माई तेरी चोनरिया लहराए।
जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा सवाल माई तेरी चुनरिया लहराई माई रे माई रे माई रे माई रे माई रे माई रे जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ माँ एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माँ माई रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा माई रे मुझसे ही रूठी मेरी परछाई तेरा ख्याल माई तेरी चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई 1 2 3 4 नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय 1 2 3 स्टॉप तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डबली की धुन सुनकर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डबरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आया हूँ मैं काशी नगरी में आया हूँ मैं तेरी नगरी में आया हूँ मैं काशी नगरी में आया हूँ मैं तेरी नगरी में आया हूँ डमक डमक डुम डमक डमक डुम डमक डमक डुम डम 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 डमक डमक डुम डमक डमक डुम डमक डमक डुम डम 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 डमक डमक डुम डमक डमक डुम डमक 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 डुम डमक डमक डुम डमक डमक डुम डम 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 डमक डमक डुम डमक डमक डुम डमक डमक डुम डम 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 तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आया हूँ सुना है हमने ओ भोले तेरी काशी में मुक्ति है तेरी काशी
नगरी में आई हूँ। तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी से आई हूँ। तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी से आया हूँ। टमक टमक डुम टमक टमक डुम टमक टमक डुम डम 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 टमक टमक डुम टमक टमक डुम टमक टमक डुम डम 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 टमक टमक डुम टमक टमक डुम टमक टमक डुम डम 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 डम। तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आई हूँ। डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी से आया हूँ। डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी से आया हूँ। सुना है हमने ओ भोले तेरी काशी में मंदिर है। तेरी काशी में मंदिर है। तेरी काशी में मंदिर है। सुना है हमने ओ भोले तेरी काशी में मंदिर है। उसी मंदिर को देखने मैं काशी नगरी में आया हूँ। तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी में आया हूँ। तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी से आया हूँ। तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी से आया हूँ। चांदण्या महाली हसली गोड गाली, हसली गोड गाली, नटून स्वार नटून स्वार नटून स्वार पालकीत झाली झाली झाली, नटून स्वार पालकीत झाली 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 झाली, माझी येडाई गरबा खेळाया निघाली। नटून स्वार पालकीत झाली, माझी येडाई गरबा खेळाया निघाली। नटून स्वार पालकीत झाली, माझी येडबाई गरबा खेळाया निघाली। नटून स्वार पालकीत झाली, माझी येडबाई गरबा खेळाया निघाली। हे चांदण्या महाली हसली गोड गाली, चांदण्या महाली असली दोन गाली, चांदण्या महाली हसली गोड गाली। नटून स्वार नटून स्वार नटून स्वार पालकीत झाली, नटून स्वार पालकीत झाली 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 झाली, माझी येडाई 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 गरबा खेळाया निघाली। नटून स्वार पालकीत झाली, माझी येडाई गरबा खेळाया निघाली। नटून स्वार पालकीत झाली, माझी येडबाई गरबा खेळाया निघाली। नटून स्वार पालकीत झाली, माझी येडबाई गरबा खेळाया निघाली। ओ येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। स्वर्गाची सुंदरी न जणू माळसाबाई परी, सावळी सावळी धनगराची मानू माझी परी। माझी सुंदरी गधनू बाळसाबाई परी, सावळी सावळी धनगराची बानू माझी घरी। ओ स्वर्गाची सुंदरी न जणू माळसाबाई परी, सावळी सावळी धनगराची बानू माझी खरी। मायचा बांडूवरी जीव त्याचा सारखा, मायचा बांडूवरी जीव त्याचा सारखा। मल्हारी दोन बायकाचा लाडका, मायचा बाईचा लाडका, बानू बाईचा लाडका,
पार्वती पतये शिव हर हर. गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासीचे केने. जर कैलास कुठं आहे हे जर आपल्याला विचारलं तर सांगायचं झरीमध्ये. आज आम्ही शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिवाच्या या मंदिरामध्येच कैलास पाहिले हे की नाही. एवढा आनंद या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण सर्वांनी घेतलेला आहे. नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती आहे. आणि ती श्रवण भक्ती ज्ञानरूपानं आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी. आणि त्या श्रवण भक्तीचं माध्यम काय आहे या सर्व कथेचं विस्तृत विवेचन आपण आज दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलं आहे. उद्याच्या तिसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण भगवान शिव परमात्मा हा एकट्या लिंगायत वाण्याचं आराध्य दैवत नसून चराचर सृष्टीचं आराध्य दैवत आहे हे सिद्ध रूपाने श्रवण करणार आहोत. भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, भस्म धारण करण्याचे ठिकाण, मंत्रविधी, भस्म कोणतं भस्म आपण शरीरावरती धारण केलं पाहिजे, कोणता रुद्राक्ष आपण गळ्यावरती धारण केला पाहिजे, या सर्व गोष्टीचं विस्तृत विवेचन आपण उद्याच्या तिसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. अशी मंगल कामना करून आजच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये जेवढं श्रवण केलेलं आहे तेवढं कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा अशी मंगल कामना करून आजच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये या ठिकाणी शिवभक्तपरायण बाबू महाराज, शिवभक्तपरायण अंबादास महाराज, शिवभक्तपरायण सतीश महाराज यांची विशेष या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो, ऋण आभार व्यक्त करतो. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या तीनही महाराजांचं स्वागत करूया. या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली, जन्मदाते आई वडील सद्गुरू लिंबैया स्वामी महाराज, त्याचबरोबर आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी आजच्या दुसऱ्या दिवसाची शिव महापुराण कथा समर्पित करून आजच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण होवो श्री गुरुराजा. मन्मात शिवलिंग विनवी जा श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. ओम शांति शांति शांति. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. शिव महापुराण भगवान की जय. हर हर महादेव. एकदा दोन हात वरती करून प्यार से बोलिए नमः पार्वती पतये शिव हर हर. शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की, सद्गुरु लिंबैया स्वामी महाराज की हर हर. नमः पार्वती पतये शिव हर हर. हॅलो, चला आरतीचे यजमान पूजेचे दाम्पत्य यांनी आरतीसाठी स्टेजवर यायचं आहे. तसेच सर्वांनी आरतीसाठी उठून उभा राहायचं आहे. ओ करो शुरुआत. करू शंभू देवा देवा
देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा जलभस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणे ऐसी गोड भक्ती मंडी शंभुदेव हसला भक्त नारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा लावून नैवेद्य दाखवू मुखाला धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणे ऐसी भोळी भक्ती मनी शंभू संतोषला ज्ञान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तम हृदयारविन्दे भवन् भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परं ब्रह्मशान्तं सुविद्याधिदेवं भवारण्यनाथं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीश्वरलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिदाभस्मलिङ्गं नमामीश्वरलिङ्गं कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम संसारसारम भुजगेन्द्रहारम संसारसारम भुजगेन्द्रहारम हरः ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्य नं तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की हर हर महादेव बसा खाली बसा. आपल्या दिव्य आरती जागेवर द्या. सांभाळा लेकर झोपलेले. आणि उद्याची आरती सर्व सावंत कंपनी राहणारे विठ्ठल काकाचा वाडा सावंत कंपनी रेणुका सर्व बाळासाहेब विष्णुभाऊ अशोकराव इकडे कचरुबा काकाच्या वाड्यातले राहणार देशमुख उद्या आरतीला सगळ्याला सांगा बालासाहेबला हेला उद्याची आरती सावंत कंपनी राहणार आहे. आणि त्याच्यानंतर वाटा प्रसाद वाटा सगळेजण महाराजाचा हात लाव. एक बस बोल.
आदरणीय शिवभक्तपरायण राष्ट्रीय शिवकथाकार स्वरगंधर्व स्वर सम्राट परमपूज्य कुमार सागर स्वामी महाराज कुमारेश्वर धाम लोहरा जिल्हा धाराशिव यांच्या माध्यमातून आपण शिवकथा श्री आदिशक्ती महिला मंडळ झरी आपल्याला लवकरच, कारण या महिला मंडळी सर्व या तुमच्या योगाने भगवान शिवशंकराचे अष्टमीला विवाह झाले.